नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. संयमीने भैरवीसाठी सरप्राईज पार्टी ठेवलेली असते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, पण अनिश बाबू कुठे आहे? तेव्हा भैरवी म्हणते की तो येतोच आहे. तेव्हा अनिश तिथे येतो आणि म्हणतो, येतो नाही, आलाय. तुमच्या सगळ्यांचा डोक्याचा ताप आलाय. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण अनिशकडे आश्चर्याने बघू लागतात. आता अनिश जे काही खाली झालं त्याचा राग भैरवीवर काढत म्हणतो, काय गये? आणि जेव्हा सगळी लोक मला बोलत होती तेव्हा माझी बाजू घ्यायला तुला लाज वाटत होती का? मग का नाही माझी बाजू घेतलीस? तूच म्हणत असतेस ना, अनिश आता भांडणं नको, मला भांडणांचा कंटाळा आलाय. कंटाळा तुला माझा आलाय हे सांग ना. आता भैरवीच्या आईबाबांसमोर तमाशा नको, त्यामुळे भैरवी त्याला म्हणत असते की अनिश प्लीज शांत बस. तेव्हा अनिश तिला म्हणतो, का शांत बसू? शांत तू बसायचंय. आणि हे सगळं काय चालू आहे? सक्सेस पार्टी? मला का नाही सांगितलं? मी दिवसभर कुठं होतो, काय करत होतो याची साधी चौकशी सुद्धा केलीस का? तेव्हा भैरवी म्हणते की माझा मोबाईल खराब झाला. त्यावर अनिश म्हणतो, अरे वा, आता मोबाईल पण खराब झाला. आता भैरवीच्या आईबाबांना अनिशचं वागणं विचित्र वाटू लागतं, त्यामुळे आता त्यांना टेन्शन आलेलं असतं. भैरवी अनिशला म्हणत असते की आपण नंतर बोलूया, प्लीज आता तू शांत बस. त्यावर तो तिला म्हणू लागतो की ही सक्सेस पार्टी, कोणते एवढे झेंडे गाडलेस ग? अगं गल्लीतलं काळं कुत्रं सुद्धा तुला ओळखत नाहीये आणि बिझनेसचा बी तरी तुला माहीत आहे का? तरी एवढा ॲटिट्यूड? काय समजते स्वतःला? अजून बिझनेस सुरू तरी झाला का? तेव्हा अशोक मामा म्हणतात, अजून तिचा बिझनेस सुरू झाला नाही कारण तुझ्यामुळे. तेव्हा अनिश त्यांना म्हणू लागतो, अरे वा, तेच म्हटलं, अजून वकील साहेब मध्ये बोलले का नाही? असं बोलल्यानंतर आता सगळेजण अनिशकडे बघू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात की तुझं कर्ज उतरवण्यासाठी भैरवीने तिचे पैसे तुला दिले, हे विसरलास तू. त्यावर अनिश म्हणतो की हो, दिले तिने मला पैसे, तिने माझ्यावर काही उपकार केले नाहीये आणि ही गोष्ट तिलाही माहितीये. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणू लागतात की तू खोटं बोललास की ते पैसे तुझ्या चुकीमुळे तुला भरावे लागताय. पुढे ते म्हणतात की तू त्या सेवानीचे पैसे बुडवल्यामुळे त्याचे गुंड तुझ्या मागे लागले होते, त्यामुळे तू भैरवीकडून पैसे घेतलेत आणि अजून किती खोटं बोलशील. तेव्हा अनिश म्हणू लागतो की कोणीतरी कान भरवले वाटतं तुमचे. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की ते महत्वाचं नाहीये. पुढे ते म्हणू लागतात की आजवर जेव्हा जेव्हा तुला अडचण आली तेव्हा तेव्हा भैरवी तुझ्यासाठी धावून आलीये. खरं तर तू भैरवीची माफी मागायला हवीस. तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो, ठीक आहे, मी तुझी माफी मागायला तयार आहे. आणि तो तिचा हात धरून तिला खाली खुर्चीवर बसवतो आणि खाली बसून तिच्यासमोर हात जोडत तिची माफी मागू लागतो. आता हे सगळं अशोक मामांना काही आवडत नसतं. अनिश पुढे भैरवीचे पाय धरतो आणि म्हणतो की चुकलो मी, खरंच मला माफ कर. तेव्हा भैरवी त्याला म्हणत असते की अनिश प्लीज सोड मला. तेव्हा अनिश काही ऐकायला तयार नसतो. अनिशने आता खूप मोठा तमाशा सगळ्यांसमोर केलेला असतो, त्यामुळे आता अशोक मामांना खूप राग येतो आणि ते त्याला ढकलत म्हणतात की बाजूला हो, सोड तिला. आता भैरवीच्या आईबाबांना हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण अनिशचा माज मात्र अजूनही जिरलेला नसतो. तो उठून पुन्हा तमाशा करू लागतो आणि सगळ्यांसमोर हात जोडत म्हणतो, मी सगळ्यांची माफी मागतोय, कारण माझ्यामुळे तुमच्या पार्टीचा विचका झाला. पुढे तो म्हणू लागतो, खरं तर या पार्टीला मी महत्वाचा नव्हतोच, कारण इथे महत्वाचं कोणी जर असेल तर ही भैरवी. खरं तर मला या घरात किंमतच नव्हती, आत्ताही नाहीये, कारण मला या घरात समजून घेणारं कोण आहे? आई लवकर गेली, त्यानंतर दादा आणि तुम्ही. असं म्हणत तो अशोक मामांना म्हणतो की तुम्ही फक्त आयुष्यभर शिस्त शिस्त करत राहिलात आणि आता ही भैरवी ही सगळ्यांसमोर चांगलं असण्याचं नाटक करते, त्यामुळे मी वाईटच ठरतो. आता अनिश अशोक मामांसमोर हात जोडून म्हणतो की मला माफ करा. त्यानंतर तो मीनाजवळ जाऊन तिच्या पाया पडत म्हणतो की तुम्हीही मला माफ करा. असं म्हणून आता अनिश तिथून निघून जातो. आता पार्टीचा विचका तर झालेलाच असतो. तेव्हा भैरवीला खूप टेन्शन येतं. तेव्हा भैरवीची आई म्हणजे मीना तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारत रडू लागते. तेव्हा भैरवीलाही खूप रडायला येत असतं, त्यामुळे अशोक मामांनाही खूप वाईट वाटू लागतं. आता भैरवीचे आई बाबा जेव्हा घरी येतात तेव्हा इरा त्यांना विचारू लागते की एवढ्या लवकर आलात तुम्ही, मग मला का नाही घेऊन गेलात? कशी झाली पार्टी? त्यावर भैरवीची आई ओरडतच म्हणते की पार्टी नाही, चांगला तमाशाच झाला. तेव्हा इरा विचारू लागते की कोणी केला तमाशा, राधा आजीनी की नीलू आजीने?
त्यावर मीना म्हणते की त्या अनिशने. हे ऐकल्यानंतर आता इरा म्हणते, अनिश काका तर आजकाल रोजच घरात तमाशा करतोय. पुढे ती म्हणते की अनिश काका पूर्वी असा नव्हता, आमचे खूप लाड करायचा, पण आता त्याला काय झालंय तेच कळत नाहीये. त्यावर तिचे आजोबा तिला म्हणतात की बेटा तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, तू जा आणि तुझा अभ्यास कर. तेव्हा मीना त्यांना म्हणू लागते की असले तमाशे जर या मुलांसमोर रोज होत असले तर यांच्या मनावर काय परिणाम होईल. नाही, आता ते खपवून घेतलं जाणार नाही. या मुलांना आपण आपल्याकडे कायमचं ठेवून घेऊ आणि संयमीला इथे बोलवून घेऊ. त्यावर भैरवीचे बाबा तिला म्हणू लागतात, अगं हो, पण आधी मुलांची परीक्षा तर होऊ दे, त्यानंतर ठरवू काय करायचं ते. त्यामुळे आता ते इराला म्हणतात की बाळ तू टेन्शन घेऊ नकोस, तू अभ्यास कर. आता इरा तिथून जाते. तेव्हा भैरवीचे बाबा भैरवीच्या आईला म्हणतात की आता आपण भैरवीसाठी काहीतरी निर्णय घ्यायला हवा, म्हणजे भैरवीची मदत करायला हवी, पण अशी मदत की जी तिला कळणार नाही. आता इकडे राधावहिनी आणि किशभाऊ अनिशला बोलू लागतात की एवढा तमाशा करायची काय गरज होती तुला, तू डोक्यावर पडलायस का. तेव्हा अनिश म्हणतो, भैरवीने सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली नाही. तेव्हा किशभाऊ म्हणतो, मग काय झालं, आता सेवानीचं कर्ज तुझ्या मानगुटावरून उतरलंय ना, मग आता एवढं झाल्यानंतर तुला भैरवीला काय बोलायची गरज होती. तेव्हा राधावहिनी म्हणते, तुला गोडी गुलाबीने राहता येत नाही का. असं वागून अनिश बाबू तू तुझ्या पायावर धोंडा पाडून घेतला. आता जर तुला सगळ्यांनी घराच्या बाहेर काढलं तर कुठं जाशील तू आणि काय करशील. पुढे ते म्हणतात, असेच जर घरात रोज तमाशे होत राहिले तर आम्ही पण इथं राहणार नाही, आम्ही जाऊ आमच्या नातेवाईकांकडे निघून. पुढे ते त्याला समजावत म्हणतात, हे बघ, तुला जर घरात राहायचं असेल ना तर तुला भैरवीचे पाय धरावेच लागतील. तुला आम्ही काय सांगितलं होतं की बाबा भैरवीशी गोडी गुलाबीने राहा, तिच्या पुढे पुढे कर, तिचं कौतुक कर, तुझा मतलब झाला की मग तू फणा काढ. असं म्हणत ते त्याचे पुन्हा कान भरू लागतात. आता इकडे अशोक मामा किचनमध्ये भांडे पुसत असतात. तितक्या तिथे नीलू येते आणि म्हणते, अरे दादा तू का करतोयस हे, दे माझ्याकडे, मी करते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, खूप पसारा पडलाय. तेव्हा नीलू त्याला म्हणते, या पसाऱ्याचं जाऊ दे, पण अनिशच्या पसाऱ्याचं काय करायचं. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की त्याचं काय करावं हेच मला समजत नाहीये. अगं काय कमी आहे त्याला, एवढी समजूतदार बायकोय तरीही तो असा वागतो. त्यावर निलिमा म्हणते, पा दादा, मला असं वाटतंय की अनिशला स्वतःचं मूल नाहीये, त्यामुळे तो असं वागत असणार का, कारण खूप कमी वयामध्ये त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आलीये. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, मग भैरवीवर नाही आलीये का. अगं भैरवी किती बदललीये, काळ्याची पांढरी झालीये ती, कशी मुलगी होती ती आधी. पुढे ते म्हणतात की अनिश असा वागत राहिला तर भैरवीला त्रास होईल, त्यापेक्षा मी त्याला घरातून बाहेर काढतो. तेव्हा निलिमा म्हणते, बाळदादा अशी चूक करू नकोस, मी त्या दिवशी तुला म्हणाले होते की त्याला घरातून काढ, पण त्यावर हे सोल्युशन नाहीये. त्याला जर घराच्या बाहेर काढलं तर तो आपल्यापासून आणखी दुरावत जाईल. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मला फक्त काळजी वाटते ती भैरवीची. तेव्हा निलिमा त्यांना म्हणते की तू अजिबात त्याची काळजी करू नकोस, एकदा का तिचा बिझनेस सुरू झाला तर तिचं मन त्याच्यात आपोआपच लागेल. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की देवाजवळ एवढीच एक प्रार्थना आहे की भैरवी नेहमी सुखात राहू. आता इकडे भैरवी एकटीच बसून तिच्या रूममध्ये विचार करत असते. तेव्हा अनिश तिला सगळ्यांसमोर जे काही बोलला त्या गोष्टी आठवून आता भैरवीला खूप रडायला येत असतं. अनिशच्या वागण्यामुळे आता भैरवी खचून जाते. आता इकडे अशोक मामा आणि निलिमा आत्या भैरवीचा मूड ठीक करण्यासाठी एक आयडिया करतात. अशोक मामा निलिमा आत्याला म्हणतात, ए निलिमा, आजपासून तू स्वयंपाक कर ग. तेव्हा निलिमा म्हणते, हो अगदी वेणू वहिनींसारखा स्वयंपाक करील ह दादा. तेव्हा भैरवीच हे सगळं त्यांचं बोलणं ऐकत असते. आता अशोक मामा म्हणतात, निलिमा आज एक काम कर ना, तू आज मोदकच कर. तेव्हा निलिमा म्हणते, मोदक हे जरा जास्त होत नाहीये का, आणि मी एकटीने कसे करायचे दादा. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, मग तू राधा वहिनीची मदत घे ना. त्यावर ती म्हणते, अरे दादा ती बाई कशी आहे तुला माहित नाहीये का, मला गोड पदार्थ बनवायचा आहे. जसा माणूस असतो ना तसेच गुण त्या पदार्थामध्ये उतरत असतात, हे फक्त भैरवीच करू शकते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, मी भैरवीला विचारतो. आता अशोक मामा मुद्दामच भैरवीला आवाज देऊ लागतात, ए भैरवी जरा इकडे येशील का. आता भैरवी येते आणि त्यांना विचारू लागते की काय झालं बाबा. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, निलिमा आज मोदक करणार आहे, तू जरा तिला मदत करशील का. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की नाही, मला जरा बाहेर जायचंय, त्यामुळे मला नाही जमणार. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता काय करायचं, एवढे 4 डझन मोदक
निलिमा एकटी कशी बनवणार ते पुन्हा एकदा भैरवीला विचारतात. जर तू मदत केली तर चांगलं होईल. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा खरंच मला जमणार नाहीये, कारण माझा मोबाईल रिपेअरिंगसाठी टाकलाय, तो मला आणायला जायचंय. असं म्हणत आता भैरवी तिथून जाते. आता काय करावं हेच अशोक मामांना समजत नसतं. त्यामुळे ते निलिमाकडे बघू लागतात. तेव्हा निलिमा त्यांना म्हणते, दादा तू अजिबात काळजी करू नकोस, तू तुझ्या कामावर जा, मी सगळं हँडल करते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.